नमस्कार मित्रांनो, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस-एस-बी म्हणजे सीमा सुरक्षा बलमध्ये कॉन्स्टेबल पदासाठी भरती जाहीर झालेली असून या संदर्भातील सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो बघा, या भरतीच्या माध्यमातून 827 जागा भरण्यासाठी इथं नोटिफिकेशन आलेलं आहे. 827 जागा इथं भरण्यात येणार आहेत. तर ज्यामध्ये आता पदाची विभागणी कशाप्रकारे केलेली आहे ती सुद्धा आपण पाहून घेऊया. आता यामध्ये बघा, पदाचे नाव आणि पदाची जागा कशी दिलेली आहे. कॉन्स्टेबल वेटनरी 35 जागा, कॉन्स्टेबल ड्रायव्हर 553 जागा, कॉन्स्टेबल गार्डनर 41, कॉन्स्टेबल वॉटर कॅरियर 5, क्लॉबर 25, टेलर 41, वॉशरमॅन 74, बार्बर 43, कार्पेंटर, नर्सिंग, वेटर अशा 11 जागा, म्हणजेच टोटल 827 जागा भरण्यासाठी तो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आता आपण यामध्ये लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे ती सुद्धा पाहूया. आता बघा, पद क्रमांक 1 साठी 10वी उत्तीर्ण आणि संबंधित क्षेत्रात किमान 1 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. आता ड्रायव्हरसाठी पात्रता काय आहे बघा, 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अवजड वाहन चालक परवाना आपल्याकडे असणं आवश्यक आहे. तर इतर पदासाठी आता 3 ते 10 पदासाठी बघा, 10वी उत्तीर्ण, 2 वर्षाचा अनुभव, ITI कोर्स किंवा 1 वर्षाचा अनुभव, संबंधित ट्रेडमध्ये ITI डिप्लोमा आपला झालेला असणं आवश्यक आहे. नर्सिंगसाठी सुद्धा इथं खाली पात्रता दिलेली आहे. 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे किंवा मान्यताप्राप्त रुग्णात किमान 1 वर्ष नर्सिंगचा अनुभव आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्याकडे जर सेंट ॲम्ब्युलन्स किंवा रेड क्रॉस प्रथमोपचार प्रमाणपत्र असेल तरी सुद्धा आपल्याला प्राधान्य दिलं जाणार आहे. तर मित्रांनो बघा, व्हिडिओ पॉज करून तुम्ही लागणारी शैक्षणिक पात्रता पाहू शकता. आता यासाठी वयाची मर्यादा काय आहे बघा. पद क्रमांक 1, 2, 11 साठी इथं 18 ते 27 वर्ष वयाची मर्यादा असून 3 ते 9 साठी इथं 18 ते 23 वर्ष वयाची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पद जे 10 क्रमांक आहे, कार्पेंटरसाठी 18 ते 25 वर्ष इथं वयाची मर्यादा आहे. तर सूट कशी मिळणार आहे बघा, इथं एज रिलॅक्शन असं आहे की SC/STंना 5 तर OBCंना 3 वर्ष इथं आरक्षणाच्या नियमानुसार याची वयात सूट मिळणार आहे. आता फी बघा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना सामान्य OBC आणि EWS उमेदवारासाठी इथं आपण बघितलं ₹100 फी असून SC/STसाठी कोणत्याही प्रकारची किंवा महिला उमेदवार जर असेल तर त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची इथं फी नाही. ही ऑनलाईन प्रक्रिया असून आपल्याला फी असेल किंवा अर्ज असेल पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. आता महत्त्वाच्या तारखा आणि लिंक्स आपण पाहूया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्याची शेवटची